आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. आपल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला यावर्षी 2024 ला मिळालेला होता आणि कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. मराठी भाषा म्हणजे ज्यांना मराठी भाषा बोलता येते ते सर्व महाराष्ट्रातील लोक. आपल्याबद्दल एक असा समज आहे की मराठी भाषिकांना किंवा जे महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांना बिझनेस करता येत नाही. तर आपण काय करतोय की तुम्ही सगळ्यांच्या भाषणामधून हे आलं की आम्हाला मोफत प्रशिक्षण दिलं गेलं, आमचा आर्थिक भार उचलला गेला. मध्येच एका विद्यार्थिनीने सांगितलं की पालक आम्हाला पाठवायला तयार नसतात. तर त्याची जी कारणं आहेत ना, म्हणजे पैसे किती लागतात या कोर्ससाठी आणि ते कोण भरणार, मग मुलींच्या वरती कशाला खर्च करायचा, असा एक आपल्या समाजामध्ये रिवाज आहे. तिच्या बोलण्यातून जे आलं तेच मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही जेव्हा मोफत प्रशिक्षण घेता त्याच्या पाठीमागे तुमचा जो आर्थिक भार जो आहे तो बार्टीने उचललेला आहे. मग असे आमचे प्रकल्प व्यवस्थापक आहेत, त्यांनी तुम्हाला बार्टी संस्थेचं महत्व सांगितलं. म्हणजे तिथं कोणते कोणते कोर्सेस होतात. एमपीएससी आहे, यूपीएससी आहे, जेई, नीट, जीआरई, टोफेल आता चालू होईल. त्याच्यानंतर आम्ही हे वेगळं जे आहे ते आम्ही कौशल्य विकास कार्यक्रम राबवत असतो. कौशल्य म्हणजे काय, तर याला जे स्किल आपण म्हणतो की माझ्यामध्ये हे स्किल आहे. तुम्हाला सगळ्यांना सचिन तेंडुलकर माहिती काय करायचे, ते बॅटिंग करायची, त्याचं ते स्किल होत. त्यांना ती गोष्ट येत होती. त्या बॅटिंगनी त्यांना सगळ्या ज्या उंची आहेत त्या प्राप्त करून दिल्या. म्हणजे काय दिलं, मान मर्यादा दिला, पैसा अडका दिला, प्रतिष्ठा दिली, पद दिलं, सगळं दिलं. तुम्हाला सगळ्यांना लता मंगेशकर माहितीये, त्या काय करत होत्या, भारताच्या गाणं कोकिळा होत्या. त्यांच्यामध्ये ते स्किल होतं गाणं म्हणण्यात. त्यांनी तेवढंच केलं आणि त्यांना त्यांच्या स्किलने मान मर्यादा, पैसा, प्रतिष्ठा सगळं मिळवून दिलं. हेच आम्ही काम करतो की तुमच्यामध्ये जे मगाशी सरांनी सांगितलं की जे तुमच्यात उपजत गुण आहेत, म्हणजे तुम्ही हे करू शकता, त्याला आम्ही फक्त डेव्हलप करतो. तुम्हाला बऱ्याच मुलींना भाकरी बनवता येते, त्याच्यापूर्वी आपल्याला ती येत असते का शिकण्याच्या आधी? मग ते शिकल्यानंतर आपण ते भाकरी बनवण्याचं स्किल स्वतःमध्ये आत्मसात करतो. याला आपण स्किल, कौशल्य असं म्हणतो. बरं, आपण एकदा भाकरी बनवायला शिकलो की ते आयुष्यभर विसरतो का? किंवा आता 1 महिना गॅप पडलेला आहे, आता मला येत नाही, असं आहे का? आपण सायकल चालवायला शिकतो. तर एकदा सायकल चालवायला शिकली की ते आपल्याला आयुष्यभर चालवता येते ना. तर हे जे तुम्ही स्किल आत्मसात करत असतात, म्हणजे ज्या तुम्हाला गोष्टीचं काम करता येतं, तर आपण बार्टी ही जी संस्था आहे ती तुम्हाला अशा प्रकारचं स्किल देतं की ज्याच्यामुळे तुमची रोजीरोटी आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हणून तुम्ही ते वापरू शकता. आजच्या काळामध्ये ज्या गोष्टींना डिमांड आहे, म्हणजे सोलर रिपेअरिंग असेल, एलईडी असेल, मोबाईल तर प्रत्येकाच्या हातामध्ये असतो आणि प्रत्येकाच्या मोबाईलला कधी ना कधी प्रॉब्लेम येतो, है ना. मग तो रिपेअरिंग करणारे, खरं तर या सगळ्यांच्या मध्ये जे तुम्हाला ट्रेनिंग देणारा जो स्टाफ होता त्याचे मी सगळ्यात आधी त्यांना धन्यवाद देते. कारण आम्हाला हे शिकवता येत नाही. आम्ही फक्त तुम्हाला स्पॉन्सर करतो, म्हणजे तुम्हाला फंडिंग करतो, तुम्हाला शिकण्यासाठी सपोर्ट करतो. आणि जी आपली सायन्स टेक पार्क आहेत ते तुम्हाला ऍडव्हर्टाइज करून एका ठिकाणी हे स्किल डेव्हलप करण्यासाठी बोलवून घेतात. हे त्यांचं स्किल आहे. म्हणजे सगळ्या मुलांना त्यांना समजेल अशा भाषेमध्ये आणि काय म्हणतो की आपण त्यांना अशा पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्यातून तुम्हाला तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन, म्हणजे साध्या भाषेत जर सांगायचं झालं की आपण कार्यक्रमाची जी सुरुवात होती ती कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली. त्यांनी काय सांगितलं, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. म्हणजे आम्हाला काय व्हायचंय, सेल्फ इंडिपेंडंट व्हायचं आहे. म्हणजे स्वतःच्या रोजीरोटीसाठी किंवा ज्या जीवनावश्यक आपल्याला ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी मला इतरांच्या पुढे हात पसरायची गरज नाही. एवढ्या साध्या सोप्या भाषेमध्ये ते सांगितलेलं होतं. आणि मग त्यांनी वटवृक्ष हा बोधिवृक्ष, म्हणजे गौतम बुद्धांचा बोधिवृक्ष होता, पण कर्मवीर भाऊराव पाटलांनी वटवृक्ष म्हणजे वडाचं झाड हे त्यांचा लोगो म्हणून शिक्षण संस्थेचा वापरलेला होता. आणि त्याला जितक्या पारंब्या आहेत आणि माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहेत तेवढी मुलं शिकून मी घडवेन असं जे
त्यांनी जी प्रतिज्ञा घेतलेली होती तीच आपण खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी सुद्धा साकारत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय सांगितलं? पहिल्यांदा सांगितलं शिका. एज्युकेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर काय व्हा? संघटित व्हा. म्हणजे तुम्ही जे संघटन केलं, एकत्र येऊन जी बॅच केली, तेच बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं. आणि त्याच्यानंतर काय करा? संघर्ष करा. संघर्ष हा कशासाठी असतो? आपला नोकरी मिळवण्यासाठी असतो. बऱ्याच मुलांनी आज मनोगतामध्ये सांगितलं की आम्हाला प्लेसमेंट मिळाली. काही लोकांना आपण जॉब ऑफर सर्टिफिकेट्स या ठिकाणी वितरित केले. काही लोकांनी स्वतःचे स्टार्टअप चालू केलेले आहेत. तर या ज्या समाजसुधारकांनी जे आपल्याला सांगितलेलं होतं तीच बार्टी ही संस्था आज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करत आहे. याच्यामध्ये आमचा हेतू काय आहे? तर जो कर्मवीर अण्णांचा हेतू होता की तुम्हाला स्वावलंबी करायचं आहे. आता आपण बघतो बघा, एज्युकेशन सिस्टीम मध्ये बरेच जण BA, BCom, BSc किंवा इंजिनियर होतात. पण त्या सगळ्यांना हातात जॉब असतो का? आपल्याला फक्त 4 महिने कोर्स करायचा असतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला ऑफर लेटर मिळतं किंवा आजूबाजूच्या कामांच्या पासून आपण सुरुवात करून आणखीन जास्त कामं घेऊ शकतो. हा जो तुम्ही बेसिक कोर्स केला त्याच्या पुढे सुद्धा तुम्ही एज्युकेशन घेऊ शकता. आणि या सगळ्यांमध्ये मुलींची संख्या आहेच, पण याच्या पुढच्या वर्षीमध्ये सुद्धा ही संख्या जास्त असणं आम्हाला अपेक्षित आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य हा जो विभाग आहे, म्हणजे तुमचा जो खर्च उचललेला आहे तो या विभागाने उचललेला आहे. तुम्हाला मोफत शिक्षण नाहीये. तर तुमचा जो स्टायपेंड होता किंवा तुमचा जो प्रशिक्षण देण्यासाठी जो येणारा खर्च होता तो या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा वंचित दुर्लक्षित घटकांच्या